सुद्धा म्हणतात ते आमच्या नातेवाईक आहे, आणि आपल्याला एकदा का पैसा संपला ना सख्खे चुलत सुद्धा म्हणते ते आमच्या जवळचे नातेवाईक नाही. आमचा त्यांचा संबंध नाही. जगाच्या पाठीवर एकमेव असं काम आहे ते आपला जो पैसा असू किंवा नसू ते फक्त देवाचं नामस्मरण. विठ्ठल बघा, महादेवाला कळलं नाही कोणाचे कोणी, जेपर्यंत मला विष प्यायचं होतं, गरज होती विष पिण्याची, तेपर्यंत सर्वांनी मला स्तुती केली. माझ्या मी बायकोचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. बघा, बायकोचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. हे महादेवाला सुद्धा कळलं. कोणाचं ऐकल्यावर चांगलं होतं? बायकोचं ऐकल्यावर काय होतं? देवी दैत्य सागर मंथन पै गेले, त्या माझे अवचित हजार सापडले. ती तो आसुपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. देव 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 शंकरा हो स्वामी शंकरा, आवर्ती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुझ गौरा. देव देव तुझ गौरा. बघा, महादेवाला सुद्धा कळलं बायकोचं ऐकलं असतं तर चांगलं झालं. महादेवाने पार्वतीला फोन केला. बरोबर, महादेवाने पार्वतीला फोन केला का? महादेव पार्वतीकडे गेले, सांगितलं पार्वती गावकऱ्यांनी गोड बोलून कार्यक्रम केला माझा. काय सांगितलं? पार्वतीबाई गावकऱ्यांनी गोड बोलून माझा कार्यक्रम केला. पार्वती सांगत ते बोळा महादेवा तुला सांगत होते ना रे मी, गावाच्या बाहेर जाऊ नका, घराच्या बाहेर जाऊ नका. गावकरी आपल्यावर जातात, गावकरी गोड बोलून आपला कार्यक्रम करतात, पण तुम्ही ऐकायचं नावच घेत नाही. महादेवाने सांगितलं आता काय करावं? पार्वतीने सांगितलं आता काहीच करायचं नाही, याच्यावर एकमेव पर्याय आपण आता त्याच्यावर काय करू? औषध पाणी करू, बघू. औषध पाणी करायला महादेव झोपले, आणि एक दिवस ही गोष्ट नारदाजवळ गेली, आणि नारदाला कळलं महादेवाच्या शरीरामध्ये विष दाह करते, शरीरामध्ये विषाचा दहन होतं, त्यांच्या शरीराला त्रास होतोय, महादेवा अडचणीत आहे, महादेवाला आता आपण भेटणं गरजेचं आहे. नारद महर्षी महादेवाकडे गेले, आणि नारद महर्षीने महादेवाकडे गेल्यानंतर सांगितलं महादेव ही काय हालत करून घेतली. तेव्हा नारद महर्षीला महादेव म्हणते नारदा तुला तरी बायको नाही रे, मला बायको आहे. मी बायकोचं ऐकलं असतं तर माझं भलं झालं असतं. आता पण तू कोणाचं ऐकतो? नारदा म्हणला अरे मला गरजच नाही, मी ऑलरेडी मला सगळ्या गोष्टी माहीत राहतं, पुढं काय घडणार आहे पुढं काय नाही म्हणून. नारदाने सांगितलं. तेव्हा महादेवाने विचारलं अरे नारदा आता जर मला याच्यातून जर मुक्ती करायची असेल तर ती मुक्ती नारदाने अभंगाच्या दुसऱ्याच्या अक्षराचे काम आपल्याला सांगतात दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. नारदाने ज्यावेळेस भगवान शिवजींना सांगितलं की महादेवा तुम्हाला जर याच्यातून मुक्ती करायची असेल तर तुकोबरायांनी अभंग लिहून ठेवलेला आहे. त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. मग तेव्हापासून महादेव अनुभव काय ते राम प्रभूचं भजन करायला लागले. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. म्हणजे महादेवाला सुद्धा जर मुक्ती जर करायची असेल तर राम राम या शब्दाचं भजन करावं लागलं. विठ्ठल महादेवाला सुद्धा राम राम
राम ह्या 2 शब्दांनी जर भजन केलं, नामस्मरण केलं तर मुक्ती झाली महादेवाची. देवाचा देव महादेव. आता तुम्ही सांगा, देवाचा देव महादेव याला भजन करायची गरज होती का? नामस्मरण करण्याची गरज होती का? नामचिंतन करण्याची काही गरज होती का? नाही. पण महादेवाला सुद्धा त्या याच्यातून मुक्त जर करायचं होतं, मुक्त व्हायचं होतं, म्हणून तुकोबरांनी सांगितलं, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. राम राम या शब्दाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. तुम्हाला नाही राम राम शब्द येत, मरा मरा म्हणा. मरा मरा म्हणता म्हणता राम राम शब्द येतो. बघा, ज्यावेळेस वाल्या कोळीचा जर नामस्मरणाने वाल्मिकी ऋषी होत असेल, तर तुम्ही आम्ही पापी नाही एवढे. या जगाच्या पाठीवर सगळ्यात पापी कोण असेल तर तो वाल्या कोळी होता. बरोबर. वाल्या कोळी म्हातारी नामे तारी वाल्या कोळी म्हातारी नामे तारी जळतील पापाचं म्हणजे एवढं मोठं पाप वाल्या कोळीनं करेल होतं की ते पापातून त्याला मुक्ती कशातूनच मिळणार नव्हती. तेव्हा नारद महर्षीने त्याला राम राम या शब्दाचं नामचिंतन करायला सांगितलं आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला. आणि वाल्मिकी ऋषींनी त्या नामस्मरणाने, त्या नामचिंतनाने एवढा मोठा का ग्रंथ लिहिला की रामायण व्हायच्या अगोदर केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामा कोळीयाची कीर्ती वाढली वाहन कोळीयाची कीर्ती वाढली वाहन केले रामायण रामादी केले रामायण रामादी रामादी. वाल्या कोळीने वाल्मिकी ऋषी झाला. फक्त राम राम या शब्द. बघा, जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, वाल्या कोळी सारखा जर नामस्मरण करू शकतो. बघा, वाल्या कोळी हा कोण होता? डाकू होता. तर डाकू म्हणजे कोणताही धर्माचा असू, कोणताही पंथाचा असू, त्याला सुद्धा नामस्मरण केल्यानंतर जर त्याला मुक्ती मिळत असेल, तर तुम्ही आम्ही कोण आहे? म्हणजे नामस्मरण आणि नामचिंतन ही एकमेव अशी साधना आहे, त्याला कोणताही धर्माचा माणूस लागत नाही, कोणताही पंथाचा माणूस लागत नाही. अभंगाच्या नाही वर्ण धर्मायात जय हो नाही वर्ण धर्मायात नाही वर्ण धर्मायाते नाही वर्ण धर्मायाते वर्ण धर्मायात नाही 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 वर्ण धर्मायाते नामे अवघे
वर्ण धर्म याती नामे अवघीच सरती. जगद्गुरु तुकोबरा अभंगाचा तिसरा चरण सांगतात नाही याती वर्ण धर्म, म्हणजे ज्या नामस्मरण करण्याकरिता देव जात बघत नाही, धर्म बघत नाही, काहीच बघत नाही. बघा उंच नीच काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. जर हा अभंग जर आपण पूर्ण बघितला, आपण धावत्या वेळेत बघू 10 मिनिटं राहिलेले, हा जर अभंग पूर्ण जर आपण बघितला, देवाने कोणतंही काम करण्याचा लाज बाळगली नाही. कोणत्याही धर्माचा असू, कोणत्याही पंथाचा असू, देवाने त्या भक्ताच्या घरी काम केलेलं आहे. फक्त त्या देवाचं आपण काय पाहिलं, देवाने फक्त नामचिंतन पाहिलं आणि नामस्मरण केलं. जर ते नामचिंतन आहे, ते नामस्मरण जर आपण केलं तर आपल्या जीवनाचं नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला. बघा आपल्या जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वांना एकच विनंती काय आहे, देवाचं नामस्मरण करा आणि नामचिंतन करा. बरं ते नाम अवघड आहे का? बरं आता सगळ्यांना भावार्थ अभंगाचा समजला. त्या नाम अवघड आहे का? अवघड पण नाही, फुकट मिळणार आहे. त्यातल्या त्यात अवघड सुद्धा नाही, फुकट मिळणार आहे. बरं ते नाम घेण्याकरता वर्ण धर्म जाती धर्म काही लावतं का? कोणीही घेऊ शकतं, आपण घेऊ शकतो, कोणताही पंथाचं घेऊ शकतो. फक्त चांगला आधाराने घेतलं पाहिजे, हा आवडीने घेतलं पाहिजे, भावनेने घेतलं पाहिजे. जर ते नाम घेतलं तर देवा आपल्याला सगळ्या पापातून आपल्याला मुक्ती मिळत असते. बरोबर, सगळ्या पापातून मुक्ती मिळण्याचं एकमेव साधन म्हणजे नामचिंतन आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल त्या पापातून आपल्या झाल्या, आता बघ माणूस हा चुकीचा पुतळा असं म्हणतात, असा कोणताच मनुष्य नाही त्याच्याकडून ह्या पृथ्वी त्याला आल्यावर पाप झालेलं नाही. बरोबर नाही? चालता चालता एखादी पायाखाली मुंगी मेली, पाप झालं. दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी आपल्या मनात इच्छा आली, पाप. एखादा माणूस वर चालला त्याला खाली खेचलं, पाप झालं. सप्त्याला वर्गणी दिली नाही, पाप झालं. सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये, मंदिराच्या कार्यक्रमामध्ये जर कुचळ केले, आडवं येत असं, पाप झालं. या सर्व जर पापातून तुम्हाला मुक्ती मिळायची असेल त्याला एकच साधन आहे, ती म्हणजे नामचिंतन आहे, नामस्मरण. आणि ते नामचिंतन तुम्हाला नामस्मरण साधना जर करायची असेल, सर्वांनी एकदा हातावर करा आणि नामस्मरण करा. करा. मला त्याला वाटतं माझ्याकडून आतापर्यंत घडलेल्या पापातून मला मुक्ती मिळावी, त्यांनी सर्वांनी हातावर करा. त्याने हात वर केलंय त्यालाच आपण समजू, त्यालाच पापातून मुक्ती मिळायची, बाकीच्यांना नाही. हा केलंय का? चला बाहेर बसलेले हरी हरी जय हात खाली घ्या, सगळे घ्या घ्या. बाहेर बसलेले, मध्ये बसलेले सगळ्यांनी हात घेतले. बघा नाम घेताना लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. या अभंगाचा भावार्थ तसा जमला, तसा माझ्या बुद्धीला झेपेल तसं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा अभंग फारसा माझ्या पाठातला नव्हता, पण नामचिंतन होता, नामपर अभंग होता, म्हणून पहिल्या दिवशी तर अभंग घ्यायचं निवडलं. आणि विशेष कारण म्हणजे असं केलं की ह्यावेळेस मी काय केलं, अभंग घ्यायचं म्हणल्यानंतर मी आता नामपर अभंग निवडला आणि डोळे बंद केले आणि असा अभंगावर हात ठेवला. अभंग ह्या बोटावर आला आणि हा अभंग सेवेसाठी निवडला. 4-5 दिवस त्याच्यावर चिंतन केलं, पण मी काही एवढा मोठा अभंग म्हणजे एवढा मोठा कथा प्रवक्ता नाही की 4-5 दिवसामध्ये त्या अभंगाचा पार एकदम खोलात जाऊन अभ्यास करण आणि तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. तशा माझ्या अल्पशा बुद्धीने 4 वर्ष तेवढं शिकलो, तेवढं गुरुवारांच्या मुखातून ऐकलं नामपरबद्दल, तेवढं तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. ह्या अभंगाचा भावार्थ असाच असेल मी सांगू शकत नाही. याच्यापेक्षा वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ह्या अभंगाचा
भावार्थ आणखीन चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील, पण माझ्या बुद्धीला झेपेल आणि तुम्हाला सर्वांनाही समजेल असे मी तुमच्या समोर अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाच्या चिंतनामध्ये जर काही चुकीचे शब्द असेल तर ते माझे शब्द मला परत करा, आणि ते काही बरोबर असेल ते सर्व गुरुवार यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. तुमच्या कृपा झाली, सावता महाराजांची कृपा झाली समोर, म्हणून मी तुमच्या समोर बोलण्याचा सर्व प्रयत्न केला. आणि कृपा झाल्याशिवाय माणूस इथं बोलू शकत नाही. इथं बोलण्यासाठी सर्वात महत्त्वाची काय लागत असेल तर ती कृपा लागते. इतर बोलायला काय लागत असेल ती सर्वात महत्त्वाची असेल तर ती कृपा लागते. कृपा झाल्याशिवाय इथं माणूस बोलू शकत नाही. त्या माणसावर इथं कृपा होती तेच माणूस इथं बोलू शकतो. आणि जर कृपा झाली नाही, इथं जर बोलायला जर माणूस आला तर भर थंडीत त्याला घाम फुटतो बाबा. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची कृपा, आईवडिलांची कृपा, सावता महाराजांची कृपा, तुमचा सर्वांचा आशीर्वाद प्राप्त झाला, म्हणून तुमच्या समोर 2 तास बोलण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे बघा. आणि बोलण्याच्या योगात काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष माझे परत करा. आणि तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की बघा, आपल्या राजांगा शनपुरीमध्ये आमची एक श्री दत्तप्रभू गोशाळा आहे. आणि त्या गोशाळेसाठी जर चाऱ्याची कोणाला जर मदत करावं लागली, असं वाटलं मदत करावं आपल्याकडून काहीतरी गोसेवा घडावं, त्यासाठी सर्वांनी चाऱ्यासाठी आम्हाला गोसेवासाठी मदत करावी एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि कॅमेरावाल्या दादांना हात जोडून विनंती करतो, कॅमेरावाले दादा तुम्ही हात जोडून विनंती करतो, हे कीर्तन माझं मला विचारल्याशिवाय कुठलाही चॅनलला तुम्ही म्हणशाल असं का बरं विचारलं, कारण आतापर्यंत असे कित्येक महाराज लोक या चॅनलवाल्यामुळे त्यांच्या महाराज लोकांचं जीणं मुश्किल झालं. आणि मी नवीन कीर्तनकार, मी एवढा काही मोठा पण नाही की असं एक पण शब्द चुकीचा नाही. आणि बिनधास्तपणे तुम्ही युट्यूबवर कीर्तन टाकू शकता. आणि माणूस त्यांनी कीर्तनामध्ये 10 वाक्य काय चांगलं बोललं हे लोक त्याच्यावर लक्ष देणार नाही, पण अख्ख्या 2 तासामध्ये एका सेकंदाचं काय चुकीचं बोललं याच्यावर जास्त माणसाचं लक्ष राहतं. बरं का दादा, एवढं लक्ष ठेव. बरोबर तुम्हाला अनुभव आला असेल, माणूस चुकीचा किती वागतो याच्याकडे जास्त लक्ष राहतं, माणूस चांगला किती वाटतो याच्याकडे कोणाचंच लक्ष राहत नाही. त्याच्यामुळे हात जोडून विनंती करतो, तुम्हाला टाका, मी नाही म्हणत नाही, फक्त पहिले आम्हाला कीर्तन दाखवा. आम्ही जर म्हणलो तुम्हाला टाका तरच टाका बरं का. मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही, तुम्ही सरळ सांगा. आणि झालेली सेवा सावता महाराजांच्या चरणी. आणि बघा, तुम्हाला जाता जाता एवढं सांगतो, आम्हाला माझी छाती फुगून सांगावं असं वाटतं की राजनगाव नगरीमध्ये आमच्या या सावता महाराजांचं मंदिर भव्य दिव्य हा आतापासून नव्हे. बाबांनी मी सुरुवातीलाच विचारलं सप्त्याचं किती वर्ष, तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सप्त्याला काही वर्ष नाही, गेल्या अनेक वर्षापासून सप्ताह आहे. आणि मला अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणलं तर बाबांनी त्यावेळेस मला या मंदिराचं पूर्ण माहिती सांगितली. त्या बाबांनी सांगितलं, महाराज हे मंदिर म्हणजे सुरुवातीला जमीन घेतल्या म्हणजे पायापासून तर पार कळसापर्यंत असं आम्ही छाती टोकून सांगतो की एकही राजकारणाचा पैसा हा मंदिरासाठी आम्ही वापरतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून बाबा ह्या मंदिराचे अध्यक्ष, म्हणजे बाबाची स्तुती करावं हा माझं काही काम नाही. आणि मुळात मी स्तुती त्याच माणसाची करत असतो, त्या माणसाचं खरं काम आहे त्या माणसाचं. बरं, आपल्या फायद्यासाठी लोकांची मला स्तुती करायला आवडत नाही, लोकांची लाल करायला आपल्यासाठी मला आवडत नाही. त्या बाबाचं काम आहे, त्या बाबांचं कार्य आहे, म्हणून आम्ही त्या बाबाची स्तुती करतो, म्हणून त्या बाबाचं आम्ही कीर्तनामध्ये नाव घेतो. म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो राजनगाव नगरीमध्ये MIDC मध्ये एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर उभं राहणं म्हणजे साहजिक गोष्ट नाहीये. आपल्याला जर घराचं बांधकाम करायचं असेल तर आपल्याला 20-30 वर्ष पैसे साचावं लागते, तेव्हा कुठं आपण लोन बिन काढून घराचं बांधकाम करतो. पण एवढं मोठं 30-35 वर्ष झाले बाबा अध्यक्ष वाटतं, हे की नाही बाबा? एवढे अनेक वर्षापासून बाबा अध्यक्ष सुद्धा बदलले नाही, म्हणजे किती निष्ठावान लोक आहे. आणि बाबाबद्दल गावकऱ्यांची काय श्रद्धा आहे आपल्याला याच्यातून दिसून येते. म्हणजे मुळीच तुम्ही असं समजू नका मी बाबाचं की बाबाने कीर्तन ठेवलं बायांचं की
झालेली सवय इथं सावता महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली